राज्याची उपराजधानी नागपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट होत आहे. राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या टप्प्यात एकूण 1294 उमेदवारांचं नामांकन वैध ठरलंय. यामध्ये 759 पुरुष आणि 535 महिला उमेदवारांचा समावेश आहे. विविध प्रभागातील 80 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. नामांकन प्रक्रियेनंतर संपूर्ण प्रभागामध्ये निवडणुकीची रंगत वाढण्याचं चित्र आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत सलग चौथ्यांदा आपला झेंडा फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची रणनीती तयार आहे. त्यानुसार भाजप अधिक आक्रमक रीतीनं मैदानात उतरणार आहे. भाजपच्या एकूण 151 उमेदवारांची आणि सुकाणू समितीची मॅरेथॉन बैठक गुरुवारी पार पडली. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या बैठकीत उमेदवारांना निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर विजय मिळवण्यासाठी सूक्ष्म नियोजन आखण्याचं आवाहन करण्यात आलं. या बैठकीत नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येकी 20 जाहीर सभा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जन्मभूमी असलेलं नागपूर सध्या मोठ्या राजकीय अग्निपरीक्षेचं केंद्र बनलंय. शिंदे सेना तसेच भाजप अंतर्गत बंडखोरी याचं प्रमुख कारण आहे. शिंदे सेनेला युतीत तिळा एवढाही मान न मिळाल्यानं आणि 30 पेक्षा अधिक नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळं सत्ता विरोधी लाट पसरल्याचं चित्र आहे. या बंडखोरीमुळे हिंदुत्वाच्या पारंपरिक मतपेढीला धक्का बसण्याची शक्यता असून भाजप प्रभारी नाराजांना शांत करण्याच्या प्रयत्नात आहेत. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी नागपूरचे महापौर बनलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नागपूर महानगरपालिका निवडणूक ही केवळ निवडणूक नसून राजकीय वारसा व गड झाबूत ठेवण्याची लढाई मानली जाते. मोठ्या संख्येनं बंडखोर उमेदवार रणांगणात असल्याचं चित्र स्पष्ट होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः सूत्रे हाती घेतल्याची चर्चा आहे. सेल्फी क्लिकनं लोकशाही जागर नागपूर महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम. संपूर्ण राज्याला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेध लागलेले आहे. अशातच आता नागपुरात सामान्य नागरिकांचा निवडणुकीत सहभाग वाढवण्यासाठी महानगरपालिकेनं अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शहरात अनेक ठिकाणी सेल्फी पॉईंट उभे करण्यात आले आहेत. या सेल्फी पॉईंटद्वारे तरुणाईसकट नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. सेल्फी काढत मोठ्या संख्येनं निवडणुकांमध्ये मतदान करण्याचं आवाहन याद्वारे केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज.